सकाळी उठलं ना तर पहिल्यांदा किचनमध्ये यावं लागतं, कारण इथूनच आपल्या दिवसाची सुरुवात होती. सर्वात पहिल्यांदा ना रात्री घासून ठेवलेले भांडे लावून घेतले, कारण हे भांडे रॅकला लावले ना तर पटकन सापडतात आणि ना कामही इझी होऊन जातं. त्याच्यामुळे पहिल्यांदा ना भांडे लावून घेतले आणि मला आता स्वयंपाक करायचा होता. त्याच्यामुळे पहिल्यांदा आहे ना सकाळी मस्त असा चहा ठेवून घेतला. त्याच्यासोबत आहे ना कणिकही भिजवून घेतली चपात्या करण्यासाठी. आणि आज आहे ना मला भाजीचं थोडंसं टेन्शनच होतं, त्याच्यामुळे मी सर्वात सोपी आणि सगळ्यांनाच आवडणारी भाजी केली, ती म्हणजे नाही का शेंगदाण्याचं खळगूट. आमच्याकडे नाही याला शेंगदाण्याचं खळगूटच बोलतात, काही ठिकाणी शेंगदाण्याची आमटी झिरकं वगैरे बोलतात, पण आम्ही खळगूटच बोलतो. छान असं खळगूट करून घेतलं, त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले, लसूण सोलून घेतला, हिरवी मिरची कोथिंबीर जिरे वगैरे घालून आहे ना याचं वाटण केलं आणि मस्त याची फोडणी दिली. किचनमधलं काम तर आवरलंच होतं. त्याच्यानंतर हे बेडरूम आवरायचं होतं. सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे नानूला उठवणं. त्याला उठवून दिलं आणि सर्व अंथरूण वगैरे काढून घेतले. आणि ना 2-3 दिवस झाले मी ना कपड्यांच्या राड्याकडे लक्षच दिलं नव्हतं. मग पहिल्यांदा म्हटलं की बास्केटमधले कपड्यांचे सर्व फोल्ड करून घेऊ, कारण ना हे जर दुपारपर्यंत जर ढकललं ना तर ते काही होत नाही, कारण दुपारी ना उन्हाळ्यामुळं काहीच काम करू वाटत नाही. मग पहिल्यांदा ना हे सर्व आवरून घेतलं. तुमचंही असंच होतं का नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे डेली व्लॉग आवडत असतील ना तर नक्की मला